मुक्ताईनगर तालुक्यातील कोंड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने दिनांक 13 रोजी व 14 तारखेला नागपूर बुलढाणाहून येणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यावर चहा, पाणी, नाश्त्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींनी तसेच बाबा ग्रुप यांच्या संयुक्त हा कार्यक्रम आयोजित केला। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने गेल्या 12 वर्षापासून मुक्ताईनगर ते नागपूर रस्त्यावर हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे। 12 वर्षापासून हा कार्यक्रम घेत असताना भीम सैनिकांना आनंद व्यक्त करताना आज त्यांनी क्राईम न्यूज चॅनलचे संपादक साहेबराव बागोल यांना आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा तसेच दिनांक 13 वार शनिवार, दिनांक 14 वार रविवार सायंकाळपर्यंत चहा, पाणी, नाश्ता तसेच टेनिस टूर्नामेंटची मॅच देखील भरवली आहे व विजेत्यांना 14 एप्रिल निमित्ताने योग्य ते बक्षीस देखील ठेवण्यात आले आहे। रिपाई तालुकाध्यक्ष विक्रम भाऊ हिरोळे, बाबा ग्रुप अध्यक्ष महेंद्र हिरोळे, समता सैनिक दल जिल्हाध्यक्ष वीरू भीमराव हिरोळे, सचिन हिरोळे, आकाश हिरोळे, संगपाल धुरंदर, सतीश हिरोळे, अंकित हिरोळे, स्वप्नील ताडे, सुजित हिरोळे संपूर्ण बाबा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते। आज मुक्ताईनगर तालुक्यातील बाबा ग्रुप यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने वाहनधारकांना चहा, पाणी, नाश्ता गेल्या अनेक वर्षापासून हा ग्रुप हा कार्यक्रम राबवतो आणि या कार्यक्रमाचं अद्याप कोणीही कार्यक्रमाची रूपरेषा जाणवली नाही। पण आज आम्ही त्यांच्या ह्या कार्यक्रमाला भेट दिली असताना आपण त्यांच्याशी 2 मिनिटं बोलणार आहोत की त्यांनी आतापर्यंत सकाळपासून वाहनधारकांना म्हणजे नागपूर ते जळगाव या रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला थांबून चहा, पाणी घेऊन त्यांना बाबासाहेबांचं दर्शन घडवणाऱ्या व्यक्तींचा आज आपण सन्मान करणार आहोत। साहेब नमस्कार, क्राईम न्यूज चॅनल। जय भीम। हा जो कार्यक्रम आपण घेताय किती वर्षापासून घेताय? 12 ते 13 वर्ष झाले। बरोबर। बाबा ग्रुप कुंड बरोबर त्यांच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम घेतो। बरोबर। आणि सर्व महूला जाणारे जे लोक आहेत त्यांना आम्ही चहा, नाश्ता, पाणी सर्व आमच्या म्हणजेच मुक्ताईनगर ते महूपर्यंत जाणारे आपले आयुंना महाप्रसादाचा कार्यक्रम गेल्या 12 वर्षापासून राबवणारे ही भीमसेना, ही बाबासेना यांचं देखील आपण अभिनंदन करू। तरी प्रथमतः सर्व भारतीयांना मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो व आमच्या बाबा ग्रुपतर्फे सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करतो इथं व तुम्ही आमची जी दखल घेत आहे तर प्रथम तुमचं अभिनंदन करतो व आता थोड्याच वेळात आमचा इथं कार्यक्रम सुरू होणार आहे। पण तरी सर्व भीमसैनिकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो व आता बाबा ग्रुपतर्फे आमचे महेंद्र हिरोळे 2 शब्द बोलतील। महेंद्र भाऊ, कार्यक्रमाचे सर्व आयोजकांचं नाव काय? कार्यक्रमाचं आयोजक म्हणजे बाबा ग्रुप कुंड येथील, म्हणजे कोणा एकट्याचा कार्यक्रम नाही, तो पूर्ण सैनिकांचा। आयोजकांचं नाव? आयोजक काय सगळंच गावकरी मंडळ कुंड बाबा ग्रुप फक्त, म्हणजे हिरोळे कंपनी, म्हणजे हा हिरोळे ग्रुप प्रत्येक वेळा हाच कार्यक्रम घडवतो असं म्हणाल काय हरकत नाही? सगळे एकत्र आहे। आम्ही अध्यक्ष एक नसतो, पूर्ण गाव अध्यक्ष आहे। अहो, लहान मुलांनी उन्हामध्ये झेंडे घेऊन वाहनधारकांना उभं करून महाप्रसाद देता, याच्यावर काय म्हणणं आपलं? आनंद वाटतो त्यांना, त्याचा आनंद वाटतो, दुसरं काय वाटणार आहे। एक म्हणजे येणाऱ्या पिढीने हा कार्यक्रम घडवला पाहिजे 100%। अजून काही? मी माझ्या सैनिकांचे मनपूर्वक धन्यवाद करतो। मी सध्या गावामध्ये नाही आहे, तरी माझे समता सैनिक दल आहे सर्व, त्यांचा समता सैनिक दल अध्यक्ष म्हणून आहे जळगाव जिल्ह्याचा। आणि हे माझे बंधू, हे माझे प्रिय मित्र रवी ताडे दादा, यांचं आम्हाला दरवर्षी सहकार्य खूप। ताडे दादा यांच्या कार्यक्रमाला काय म्हणणं आपल्याला? दरवर्षी मला 7 वर्ष झाले, नेहमी सालाबादाप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी साक्षीदार या गोष्टीचा की प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम अतिउत्साहाने सर्व बाबा ग्रुपचे सदस्य करत असतात। या बाबा ग्रुपच्या सर्व भीमसैनिकांना गेल्या 12 वर्षापासून जे आज इथं महाप्रसादाचा कार्यक्रम घेता, वाहनधारकांना कमीत कमी 15 किलोमीटरपर्यंत काही ठिकाणी हॉटेल नाही आणि नागपूर जो हायवे आहे त्या हायवेला कमीत कमी कुठे हॉटेल नसल्या कारणामुळे आज इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं हा महाप्रसादाचा कार्यक्रम यावेळेस चालू आहे। पण येणाऱ्या आयुष्यभर कार्यक्रम चालू राहील हे देखील या बालगोपाळांनी आपल्या भीमसैनिकांनी आपल्या पुढे मांडणी केली।
पुढं देखील काही लोकांनी हा विचार केला पाहिजे की आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर कार्यक्रम असेल तर कमीत कमी तुमच्याकडनं जर जास्त काही ठेवलं जात नसेल पण चहा पाणी नाश्त्याची योजना करावी अशी या भीमसैनिकांची मागणी आहे. क्राईम न्यूज चॅनल, बागुल, जळगाव.